गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत थेरॉटिकल बेसिस फॉर हार्डनेस अँड सॉफ्टनेस. या अगोदर आपण सिम्बियोसिस हा एक टॉपिक एक्सप्लेन केला होता आणि त्यानंतर आता पाहतो आहे थेरॉटिकल बेसिस फॉर हार्डनेस अँड सॉफ्टनेस. इन द व्ह्यू ऑफ थेरॉटिकल बेसिस ऑफ हार्डनेस अँड सॉफ्टनेस ऑफ ॲसिड अँड बेसिस, द ओपिनियन ऑफ केमिस्ट do not agree with each other. In the view of theoretical basis for hardness and softness of acid and bases, the opinion of a chemist do not agree with each other. म्हणजे जे थेरॉटिकल बेसिस हार्डनेस आणि सॉफ्टनेसच्या बाबतीत, ॲसिड आणि बेसच्या हार्डनेस आणि सॉफ्टनेसच्या बाबतीत जे काही ओपिनियन केमिस्टने मांडलेले होते ते एकमेकाशी असे जुळणारे नव्हते किंवा ते एकमेकाला मान्य नव्हते. However, the most general reasoning for hardness and softness. However, the most general reasoning for hardness and softness lies in the type of bonding in this compound. Most general तरी सुद्धा काही जनरल रिझनिंग हार्डनेस आणि सॉफ्टनेससाठी सांगितलेल्या काही जनरल रिझनिंग या बॉन्डिंगच्या बाबतीत, कंपाऊंडच्या बॉन्डिंगच्या बाबतीत जवळपास सारख्या होत्या म्हणता येईल. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट, बॉन्ड बिटवीन हार्ड ॲसिड अँड हार्ड बेस इज हायली आयोनिक इन नेचर. आणि त्या कन्सेप्टनुसार बॉन्ड बिटवीन द हार्ड ॲसिड अँड हार्ड बेस इज हायली आयोनिक इन नेचर. हार्ड ॲसिड आणि हार्ड बेसमधला जो बॉन्ड आहे तो आयोनिक नेचरचा आहे. दॅट इज द इंटरॅक्शन बिटवीन हार्ड ॲसिड अँड हार्ड बेस इज इलेक्ट्रोस्टॅटिक. हार्ड ॲसिड अँड बेसेस हॅविंग स्मॉल साइज, हार्ड ॲसिड अँड हार्ड बेसेस हॅविंग स्मॉल साइज, लार्ज चार्ज डेन्सिटी, electrostatic energy is inversely proportional to the square of the distance between the ion and directly proportional to the charge density of ion. F is directly proportional, that means force or electrostatic force is directly proportional to the charge density and inversely proportional to the square of the distance between the ion. So smaller is the ion or smaller is the size of the ion, greater is their approach and larger is the energy release. So the compound form will be high stable. जर आयनची साईज जर लहान असेल तर त्यांचा एकमेकाप्रती अप्रोच हा ग्रेटर अट्रॅक्शन राहील, म्हणजेच ते एकमेकाशी अशी जुळलेले राहतील. सो द लार्जर अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज. So the compound form will be high stable. But the size of a soft acid and bases, are much larger. So they undergo polarization and bonds are formed by the overlapping of orbital. सॉफ्ट ॲसिड आणि सॉफ्ट बेसची साईज मोठी असेल त्यामुळे ते पोलरायझेशन, they undergo polarization and bond formed by the overlapping of the orbital. In other words, bonding in a soft acid and soft base is largely covalent. म्हणजे एकंदरीत दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर सॉफ्ट ॲसिड आणि सॉफ्ट बेसमध्ये तयार होणारा जो बॉन्ड आहे तो लार्जली कोवॅलंट राहील. हार्ड ॲसिड आणि हार्ड बेसमध्ये तयार होणारा बॉन्ड हा लार्जली आयोनिक राहील. तर सॉफ्ट ॲसिड आणि सॉफ्ट बेसमध्ये तयार होणारा बॉन्ड हा लार्जली कोवॅलंट राहील. बेस्ड सॉफ्ट ॲसिड आर द ट्रान्झिशन मेटल्स विथ मोर दॅन 6d इलेक्ट्रॉन इन देअर डी ऑर्बिटल. सॉफ्ट ॲसिड, चांगल्यात चांगलं सॉफ्ट ॲसिड आपल्याला कसं म्हणता येईल तर ट्रान्झिशन मेटल ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 किंवा त्यापेक्षा अधिक इलेक्ट्रॉन असेल असे ट्रान्झिशन मेटल म्हणजेच चांगले सॉफ्ट ॲसिड. This shows the polarizing effect play important role in a soft acid base interaction. This shows the polarizing effect play important role in a soft acid base interaction.
One more factor play an important role in soft acid and bases apart from the polarizing effect. This factor is म्हणजे अजून एक दुसरी गोष्ट, जसं आपण आत्ता सांगितलं थेरॉटिकल बेसिस फॉर हार्डनेस आणि सॉफ्टनेस बाबतीत, जर हार्ड ॲसिड आणि हार्ड बेस असेल, स्मॉल साईज असेल, चार्ज डेन्सिटी जास्त असेल, तर तशा वेळेस त्या सॉफ्ट ॲसिड हार्ड ॲसिड आणि हार्ड बेसमध्ये मॅक्झिमम आर लार्जली आयोनिक इन नेचर असते. तर सॉफ्ट ॲसिड आणि सॉफ्ट बेस असेल त्यांची साईज जास्त आणि चार्ज डेन्सिटी जर कमी असेल तर त्यांच्यामध्ये जी बॉन्डिंग आहे ती लार्जली कोव्हॅलंट असते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक फॅक्टर आहे की जो त्या सॉफ्ट ॲसिड आणि बेसेसमध्ये अफेक्ट करतो किंवा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. धिस फॅक्टर इज अ डेल्टा बॉन्डिंग. Soft acids are generally metal in a low oxidation state. Soft acids are generally metal in a low oxidation state that have tendency to form delta bond with a soft bases. Soft acids are generally a metal in a low oxidation state that have tendency to form delta bond with soft bases, which are also good delta bonding ligand. सॉफ्ट ॲसिड्सचे सॉफ्ट बेसबरोबर डेल्टा बॉन्ड फॉर्म करण्याची टेंडन्सी असते आणि विच आर ऑल्सो गुड डेल्टा बॉन्डिंग ligand. After that we have to discuss here electronegativity and hardness and softness. What is the role of electronegativity in hardness and softness of acid and bases? In general, the species having relatively high electronegativity are hard, and those having low electronegativity are soft. In general, the species having relatively high electronegativity म्हणजे ज्या स्पेसीजमध्ये हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे त्या हार्ड आणि ज्याच्यामध्ये लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे त्या सॉफ्ट. While considering iron, one has to take into account the electronegativity of that iron. While considering the iron, one has to take into account the electronegativity of that iron, not the atom. इथे आपण आयनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार करत आहोत, ॲटमच्या नाही. The species that means iron having relatively high electronegativity are hard, and those having low electronegativities are soft. While considering iron, one has to take into account the electronegativity of that iron, not the atom. For example, Li positive iron is a hard acid due to its high electronegativity. आता लिथियमचं जर उदाहरण घेतलं तर लिथियम ॲक्ट ॲज अ मेटल असं आपण म्हणतो. इट हॅज अ टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, but Li positive ion have a tendency to accept electron. So Li positive ion is a hard acid due to its high electronegativity. Although lithium atom has a very low electronegativity. लिथियम ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप कमी असते, परंतु Li मोनोपॉझिटिव्ह आयन जे आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त असते. On the other hand, transition metal in a lower oxidation state have relatively low electronegativity. Transition metal in a low oxidation state have relatively low electronegativity, so they are soft acid. The relationship between hardness and electronegativity explain why trifluoromethyl group is considerably harder than the methyl group. Trifluoromethyl group is considerably harder than methyl group, and boron trifluoride is harder than boron. That means CF3 is more harder than CH3. CF3 is more harder than CH3. BF3 is more harder than BH3.
According to the Pauli's concept, more is the electronegativity difference between two atoms forming a molecule. Pauli's concept नुसार जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स दोन ॲटम मधला जास्त असेल तर मोर आयोनिक इज द बॉन्ड अँड मोर स्टेबल इज द मॉलिक्यूल. म्हणजेच according to the Pauling concept, more is the electronegativity difference between two atoms forming a molecule. More ionic is the bond, more stable is the molecule. म्हणजेच पॉलिंग कन्सेप्ट नुसार असं सांगण्यात आलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू मॉलिक्यूल, जर मॉलिक्यूलमध्ये असणाऱ्या दोन ॲटम मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर जास्त असेल तर तशा वेळेस तो मॉलिक्यूल आयोनिक बॉन्ड फॉर्म करतो आहे आणि त्याचं नेचर हे मोर स्टेबल असा तो मॉलिक्यूल राहील. ऑन द बेसिस CSF cesium fluoride should have been most stable compound. On this basis cesium fluoride have been the most stable compound as the electronegativity difference between cesium and fluoride is the maximum. The electronegativity difference between cesium and fluorine is the maximum. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जो आहे cesium आणि फ्लोरीन मधला हा मॅक्झिमम आहे. म्हणून त्यांच्यामध्ये असणार जो बॉन्ड आहे तो शक्यतो आयोनिक बॉन्ड आहे आणि त्यामुळे तो cesium फ्लोराईड हा एक मोस्ट स्टेबल कंपाऊंड आहे. हावेवर द रिॲक्शन बिटवीन cesium फ्लोराईड अँड लिथियम आयोडाईड proceed cesium fluoride and lithium iodide. When the reaction between the two compounds cesium fluoride and lithium iodide proceed exothermally with the formation of cesium iodide and LiF, that means double displacement reaction is takes place here. It means that the strength of hard and soft interaction is higher than the opposing force ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. म्हणजेच cesium आणि फ्लोराईडमध्ये जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स होता त्यांच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स होता त्यापेक्षा cesium म्हणजेच हा एक स्टेबल कॉम्प्लेक्स असताना cesium फ्लोराईड हा एक स्टेबल कॉम्प्लेक्स असतो, स्टेबल कंपाऊंड असताना cesium या दोघांमधला cesium आणि फ्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक करून हा cesium आयोडाईड बनतो आहे. म्हणजेच त्याने हार्ड आणि सॉफ्ट इंटरॅक्शनला महत्त्व दिलं, परंतु इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे जो निर्माण झालेला फोर्स होता त्याला प्रिफर न करता त्याने अगोदर हार्ड आणि सॉफ्ट इंटरॅक्शनला प्रिफर केलेला आहे. इट मीन्स दॅट द स्ट्रेंथ ऑफ हार्ड अँड सॉफ्ट इंटरॅक्शन इज हायर दॅन द अपोजिंग फोर्स. दॅट मीन्स द स्ट्रेंथ ऑफ hard and soft interaction is greater than that of the opposing force due to electronegativity difference. Now the next topic is the limitations of a SAB concept. Give limitations of a SAB concept. SAB means soft and hard, acid and base concept. There are four limitations are given here. Now we have to explain here. The first limitation of a SAB concept. SAB concept is a general concept without any qualitative as well as quantitative scale of measurement. SAB concept हा एक जनरल कन्सेप्ट आहे ज्यामध्ये क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट असं काही नाही. क्वालिटेटिव्ह मेजरमेंट नाही, क्वांटिटेटिव्ह स्केल ऑफ मेजरमेंट नसताना हा एक जनरल कन्सेप्ट आहे. SAB concept is a general concept विदाउट एनी क्वालिटेटिव्ह ॲज वेल ॲज क्वांटिटेटिव्ह स्केल ऑफ मेजरमेंट. म्हणजे अशी प्रमाणशीर आपल्याला असं काही सांगता येणार नाही की SAB कन्सेप्ट हा SAB म्हणजे एकंदरीत या SAB कन्सेप्टमध्ये अंदाज वर्तवलेला आहे, परंतु असं क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह असं प्रूफ आपल्याला इथे सांगता येणार नाही. नेक्स्ट वन आहे एस्टरिफिकेशन रिॲक्शन मे टेक्स प्लेस through either of two mechanism with a breaking of the molecule as shown below. आपल्याला माहिती आहे एस्टरिफिकेशन रिॲक्शन ही ॲसिड आणि बेसमध्ये घडून येणारी रिॲक्शन आहे. इथे आपण ॲसिड मॉलिक्यूल घेतला
इकडे अल्कोहोल मॉलिक्यूल घेतला, ॲसिड आणि अल्कोहोल या दोघांची रिॲक्शन होऊन आपल्याला एस्टर मिळतो. परंतु दोन पद्धतीचे मेकॅनिझम आपण इथे एक्सपेक्टेड मेकॅनिझम इथे लिहिलेले आहे की CH3CO पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह, इकडे C2H5O निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह, म्हणजे एस्टर तयार होत असताना ॲसिडचा OH आणि अल्कोहोलचा H कंबाईन होऊन वॉटर एलिमिनेट होईल, वर आपल्याला एस्टर मिळेल. या पद्धतीचं ब्रेकिंग होईल मॉलिक्यूलचं. किंवा दुसऱ्या पद्धतीचं ब्रेकिंग हे असंही असू शकते, CH3CO निगेटिव्ह H पॉझिटिव्ह, म्हणजेच ॲसिटिक ॲसिडमधला H आणि अल्कोहोलमधला OH कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल आणि उर्वरित मॉलिक्यूल आपल्याला एस्टर देईल. म्हणजेच अशा पद्धतीचे दोन मेकॅनिझम आपण सांगू शकतो की एस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये अशा दोन पद्धतीचे मेकॅनिझम किंवा अशा दोन पद्धतीचं ब्रेकिंग होऊ शकते बा मॉलिक्यूलचं. परंतु यातलं नेमकं ॲक्च्युअल मेकॅनिझम कोणतं? द फर्स्ट मेकॅनिझम इज ॲक्च्युअली प्रूव्ड. पहिलं मेकॅनिझम आहे ते ॲक्च्युअली प्रूव्ह झालेलं आहे अँड कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ हार्ड सॉफ्ट इंटरॅक्शन. आणि ते एक्सप्लेनसुद्धा केले गेलेलं आहे कशामुळे? तर हार्ड सॉफ्ट इंटरॅक्शनद्वारे. हावेवर ऑन द सेम लाईन सेकंड टाईप ऑफ ब्रेकिंग इज ऑल्सो इक्वली पॉसिबल. म्हणजेच दुसऱ्या पद्धतीची ब्रेकिंगसुद्धा त्याच पद्धतीने पॉसिबल आहे, बट अँड कॅन नॉट बी डिनाईड, तिलासुद्धा नाकारता येत नाही. द रिॲक्शन डज नॉट प्रोसीड थ्रू अ सेकंड मेकॅनिझम. परंतु होणारी रिॲक्शन ही सेकंड मेकॅनिझम सारखी होणार नाही. तर हे this reaction does not proceed through a second mechanism, but this reaction is a possible or proved mechanism is the first. Second mechanism is a possible, but the reaction does not proceed through a second mechanism. This cannot be explained by SAB principle. हे जे पहिलं मेकॅनिझम दिलेलं आहे ते ॲक्च्युअल मेकॅनिझम आहे, परंतु सेकंड मेकॅनिझम का बरं चुकीचं आहे किंवा ते का बरं होऊ शकत नाही याबद्दल सॅब प्रिन्सिपल सांगू शकत नाही. दिस कॅन नॉट बी एक्सप्लेन बाय द सॅब प्रिन्सिपल. द थर्ड वन अप्लिकेशन इज दॅट द हार्ड सॉफ्ट फॅक्टर आर इंडिपेंडंट ऑफ स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेसिस. हार्ड सॉफ्ट फॅक्टर आर इंडिपेंडंट ऑफ strength of acid and bases. These factors work independently. That means hardness and softness of acid and base are independent of the strength of acid and base. Strength आणि hardness, softness या दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. There is no correlation between the strength of acid and bases and hardness and softness of acid and bases. These factors work independently. Next one, fourth one limitation is that some reaction even though expected to proceed spontaneously, काही रिॲक्शन स्वतःहून होणाऱ्या रिॲक्शन्स आहेत, काही रिॲक्शन या स्वतःहून होतात ऑन द बेसिस ऑफ सॅब कन्सेप्ट आर नॉट फिजिबल, ऑन द बेसिस ऑफ सॅब कन्सेप्ट आर नॉट फिजिबल ड्यू टू अनफेवरेबल थर्मोडायनॅमिक कंडिशन. फॉर एक्झाम्पल CH3 पॉझिटिव्ह आयन प्लस H2 गॅस, CH3 पॉझिटिव्ह H2 गॅस, then it gives the formation of a CH4 plus H positive ion. This reaction never takes place. Even this is the interaction of soft base, soft acid, soft base. This is the interactions of soft acid and soft base. CH3 positive ion and CH3 positive ion and H negative ion. This one CH3 positive ion is a soft acid and H negative ion is a soft base. In short, SAB principle is useful in explaining. In short, SAB principle is useful in explaining and predicting the stability of various compound. SAB principle चा उपयोग हा स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड एक्सप्लेन करण्यासाठी होतो. However, due to lack of quantitative treatment, it can be used only as a guessing. म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ट्रीटमेंट किंवा क्वांटिटेटिव्हली आपण असं काही सांगू शकत नाही किंवा क्वालिटेटिव्हली आपण असं काही सांगू शकत नाही. त्यामुळे सॅब प्रिन्सिपलनुसार केलेले हे प्रिडिक्शन
हे फक्त आपल्याला गेसिंग म्हणून मानता येतील किंवा इट कॅन बी यूज ओनली ॲज अ गेसिंग. फक्त गेस करता येईल, परंतु असं काही मॅथमॅटिकल किंवा क्वालिटेटिव्ह असं काही प्रूफ आपण देऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने या सॅब प्रिन्सिपलच्या इथे लिमिटेशन सोबतच थेरॉटिकल बेसिस फॉर हार्डनेस आणि सॉफ्टनेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. तसंच सॉफ्टनेस आणि हार्डनेसवर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा काय परिणाम होतो हे सुद्धा या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपणाला थोडा हा भाग जो आहे तो व्यवस्थितपणे समजला असेल असं आपण गृहीत करू आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.